मला दुजोरा देताना मी म्हणले पंचांनी हात हवेत सरसावले, तिथं विकेट प्राप्त होतीये. बघा कॅश प्राइज वाचून दाखवतो न दाखवतो तोच विकेटची पानगलती पाहायला मिळाली. अजय पाटेकर यांच्याकडून सलग 3 षटकार, यांच्याकडून कॅश प्राइज आले 1111 रुपयाचं. 3 षटकार जर आले फलंदाजाच्या बॅटमधून, परंतु मी म्हणेल इथं गोलंदाजी खूप चांगले वर्चस्व गाजवते, करिश्मा दाखवते आणि प्रकाश जोतामध्ये सामने आपण ते एन्जॉय करतोय, सामन्याचा आनंद घेतोय. पाहूया, मी म्हटलं होतं चाफेवाडी संघ खूप तगडा संघ आहे, एक तगडी फौज आहे या मैदानामध्ये आणि नक्कीच आग ओकणारी गोलंदाजी इथे या मैदानामध्ये करताना विनायक विनायक करता हरता करविता विघ्नहर्ता, आणि तोच हा विनायक आज चाफेवाडी संघासाठी तारणार. आता पहिलं मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक, खूप चांगलं सुरेख षटक पाहायला मिळालंय. खूपच कंजूस गोलंदाजी आपण बघितली असेल. एक अप्रतिम स्पेल या मॅनेटरी पॉवर प्लेमध्ये आम्हाला पाहायला मिळाला. विनायकच्या माध्यमामधून तब्बल एक धाव फक्त खर्च केली आणि 2 मोहरे त्याने टिपलेले आहेत. ते ढेण्या संघाचे डगआउटमध्ये आपण बघितले असते जाताना खूप चांगल्या प्रकारे आपल्याच फॉलो थ्रोमध्ये गोलंदाजीच्या मार्कवर राईट ऑफ द विकेटसाठी त्यांनी चांगले चेंडू, मी म्हणेल तर चांगला स्पेल मॅनेटरी पॉवर प्लेचा खेळून काढला आपल्या गोलंदाजीच्या झोतामध्ये. तर पाहूया क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये थोडंसं चेंजेस मला पाहायला मिळेल आणि त्यानंतर दुसरं षटक प्रगतीपथावर राहील ते चाफेवाडी या संघाकडून. गोलंदाज हॅलो, वॅगनर गाडी कोणाची आहे? थर्डमॅनच्या दिशेने बघा, तिथे कोणाची वॅगनर आहे तिचा पूर्ण आरसा आमच्याकडं परावृत्त करतोय प्रकाश. तर नक्कीच आपण ती गाडी त्या सावलीमध्ये झाडाखाली झाडापाशी जर उभी केली तर बरं होईल. हो नक्कीच, गुडलँड स्पॉटवर चेंडू टेकअप करतोय, चेंडू निघून जातोय, कुठल्याही प्रकारची धाव नाही, धावसंख्या स्थिरवताना पाहायला मिळते. नक्कीच हेच एक क्रिकेटचं मादक सौंदर्य कशा प्रकारे असावं, कारण पहिलं षटक खूपच निराशाजनक देण्याच्या बाजूने पाहायला मिळालं आणि एक ऊर्जेचा स्रोत मी म्हणेल तो चाफेवाडी संघासाठी. पुन्हा तोच टप्पा, तीच दिशा रीड केली आहे, परंतु क्षेत्ररक्षण एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या पुढे पाहायला मिळते. धावसंख्या येते या स्कोअरबोर्डवर 2 धावा. एक संत गतीने हलवारपणे खेळण्यामध्ये यश मिळाले या फलंदाजाला डेने संघ, एक मातबर संघ या पंचक्रोशीमध्ये डोलकाम विभागामध्ये. परंतु मी म्हणेल चाफेवाडी संघ एक तगडी फौज आणि आग ओकणारी गोलंदाजी आपण बघितली असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना ओर विकेटसाठी गोलंदाज तानाजी. नक्की अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. खरोखरच ज्यावेळी तुम्ही दिशेवर नियंत्रण ठेवाल त्यावेळी टप्पा अचूक असायला हवा आणि सर्व समन्वय इथं साधलं गेलंय ते तानाजीच्या माध्यमामधून. गोलंदाजी अचूक टप्प्यावर होते, दिशेवर नियंत्रण आहे, पदतालीत ते खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. हो, ब्लॉक होलचा फटका होता आणि त्यानंतर पुन्हा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी होतीये. मी सुरुवातीलाच पहिला चेंडू कणिक भाकीत केलं होतं. एक तगडी फौज आहे, चाफेवाडीचा बोलबाला आहे आणि चाफेवाडी एक नाव नाही, ते एक ब्रँड आहे आणि नक्कीच त्या ब्रँडला एक साजेसा खेळ करताना हा संघ नक्कीच आपल्या फलंदाजामध्ये चेंडूला गॅदर केलं जातं या क्षेत्ररक्षकाकडून, म्हणजे गोलंदाजाकडून कुठल्याही प्रकारची धाव नाही. बघा 2 षटकाचा वाजवी खेळ बघितला तर आतापर्यंत खूप सुरेखपणे खेळून काढतोय या क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये चाफेवाडी संघ. पूर्णपणे समन्वय साधलं जातंय, एकमेकांमध्ये तालमेल. हो, फुलारलेचा चेंडू होता, खोदून काढला चेंडू, आयडिक्स लॉंग ऑफला. मला वाटतंय क्षेत्ररक्षण चप्पलतेने आले होते आणि इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण घडलंय, पण तो फेकी थ्रो मी म्हणेल खराब पाहायला मिळाली आणि एकच धाव, एका धावेने धावसंख्या पुढे पाहायला मिळाली. नक्कीच नक्कीच आता ते सुतवात केलं होतं, जी चाफेवाडी टीम आहे तिच्या ऑर्गनाईज आहे ते रमेश ठाकरे सर. नक्कीच सर, तुमच्या टीमचा बोलबाला मी अनेक ठिकाणी बघितलेलं आहे. चाफेवाडी हे एक नाव नाही तर एक ब्रँड आहे, कारण आपण जर ती सर्व जर खेळाडू बघितले ना तर हे एकाच काट्यामध्ये बसणार आहेत, परंतु खेळ एक लौकिक
एक वलय मार्फत खेळ त्यांच्या माध्यमामधून पाहायला मिळतोय. सर्व सांघिक कर्तृत्वाचा आखाडा आणि त्याचा जिवंत मूर्तिमंत उदाहरण आपण पाहत आहात. दुसरं षटक मार्गस्थ असताना कशा प्रकारे खेळ सजवलाय. फक्त या स्कोरबोर्डवर धावा बघितल्या डेने संघाची 3 धावा. एक संत हलवारपणे एक सुरुवात, कारण बॅक टू बॅक म्हणता येणार नाही परंतु 2 विकेट डगआउटमध्ये. तदनंतर मिडल ओव्हरमध्ये थोडंसं संघर्ष, प्रणय असेल, तदनंतर स्ट्राईकला आलेले सुभाष. पाहूया संघाचा हा डोलारा कुठपर्यंत घेऊन जात आहेत, कारण ही पालखी आपल्याला खांद्यावर घेऊन जायची, विजयाकडे जायचे असेल तर नक्कीच या पालखीला खांदा देण्याचं काम करावं लागेल ते सुभाष आणि प्रणयला. ओव्हर द विकेटसाठी तानाजी. नक्कीच स्वयंसेवक असतील, प्रेक्षक असतील, आपल्याला विनंती आहे आपण ह्या मैदानाच्या बाहेर जायचे. मैदानाच्या बाहेर बसा. जे कोणी लॉबीच्या आधी आतमध्ये बसलेले आहेत, बघूया लॉबीच्या आतमध्ये असतील त्यांनी नक्कीच आमच्या विनंतीला मान ठेवून आपण बाहेर जायचं आहे. सामना चालू झालेला आहे. मॅच इथं आपण एन्जॉय करायची आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं गालबोट लागता कामा नाही आहे. सामन्यामध्ये व्यत्यय नकोय. तर जाऊया मॅचमध्ये. खूप चांगल्या प्रकारे बॅटल पाहायला मिळेल, परंतु धावा इथं कराव्या लागतील. धावा येणं हे फार महत्त्वाचं आहे. धावा कशा काय येणं, परंतु येणं फार महत्त्वाचं आहे. जर अस्तित्व टिकवायचं असेल, दोनाचं 4 हात करायचं असतील, एक तगडी फाईट द्यायची असेल तर नक्कीच काहीतरी करावं लागेल, नाविन्यपूर्व करावं लागेल. फुलर लेनचा चेंडू तर हो नक्कीच ताकदीचा वापर होईल का. यस, चेंडू वाईडिक स्लोग आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशा फोडतोय, तोडतोय, चेंडू निघून जातोय. आयकॉन हे देवलीचा हा मास्टर ब्लास्टर स्ट्रोक षटकार. नऊ धावा. अशाच प्रकारचे काही फटके आपल्या भात्यामधून, आपल्या भात्यातून या अस्त्र काढावे लागतील, कारण आपला अस्तित्वाचा प्रश्न आहे. आपल्या नावासाठी नाही तर आपल्या गावासाठी खेळायचे. आपल्याच विभागामध्ये ही स्पर्धा आहे आणि आपल्याला इथं नक्कीच अनेक असंख्य पाठीराखे चाहता वर्ग आपला असेल. हो, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. नक्कीच इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली जाते. इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी असावी ना त्याचं जिवंत उदाहरण मी म्हणेल चाफेवाडी संघ. ज्यावेळी षटकार आला त्यानंतर कमबॅक कसं असावं तानाजीच्या माध्यमामधून आम्हाला पाहायला मिळालंय. अफलातून एलिमिनेशन प्राप्त करून देते गोलंदाजीच्या मार्कवर. ओ ताकद नजाकत फ्लिप ऑफ द रिक्स. इथं मनगटी ताकदीचा वापर. चेंडू हवाई सपर. आयकॉन 11 हे दवली चषकाचा दुसरा षटकार. अप्रतिम फटका. ताकदीचा वापर केलाय, मनगटी ताकदीचा वापर. चेंडू फरार होतोय 6 धावेसाठी. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या ती 15 धावा. नक्कीच डेने संघाचा पाठीरागा चाहता वर्ग इथं भरपूर प्रमाणामध्ये असेल, कारण आपल्याच पंचकृषीमध्ये ही स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपला पाठीरागाला नक्की संतुष्ट करायचं, समाधानी ठेवायचं असेल, असेच फटके खेळून काढावे लागतील. तर जाऊया मॅचमध्ये. तानाजीवर फार मोठं आक्रमण. हो नक्की दिमागात चेंडू होता. चेंडू हवेमध्ये. चेंडू उंची जास्त, अंतर कमी आणि क्षेत्ररक्षक जज कर का. हो, चेंडू धरणीला दान केला जातोय. बघा उंची जास्त, अंतर कमी. एलिमिनेशन मिळालं नव्हतं. बॅट आणि चेंडू मध्ये जे द्वंद्व घडलं होतं, चेंडू काही वेळापुरतं मी म्हणेल हवेमध्ये गरंगडत होता. ज्यावेळी धरणीवर चेंडू आला तेव्हा ग्लोजने नक्की तो धरणीला दान केला गेला आणि इथं विकेट सुरक्षित प्राप्त पाहायला मिळतीये ती डेने या संघाची. धावसंख्यात बरोबरते. धावसंख्या ती 17 धावा. 1-7 लॉस ऑफ 2 विकेट. नक्कीच क्लास क्लास. यस 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 यस. अप्रतिम. खरोखर डोळ्याची पाडणं फेटावत असं एका हातामध्ये चेंडू गॅदर केला गेला, विसवून घेतला आणि विकेटला दुजोर दिला. ज्या फलंदाजीने आक्रोश नक्कीच तांडव निर्माण केलं होतं, तांडव युद्ध सुरू केलं होतं, त्याला शांत केलंय मी म्हणेल या तानाजीनं. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या माध्यमातून जो अप्रतिम असा झेल आपण बघितला, खरोखर काय झेल होता. हे झेल नव्हता तर मी म्हणलं मॅच होती, कारण आता कुठे मी म्हणलं सामन्याला कलाटणी देणारे फटके पाहायला मिळत होते. ते सुभाष जो सलामीला आलेला सुभाष, बॅक टू बॅक 2 षटकार दुहेरी, अशा रीतीने त्याच्या बॅटमधून 14 धावा आम्हाला पाहायला मिळाल्या आणि हा फटका सुद्धा नजाकत होती. एक क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं होतं, पण तो क्षेत्ररक्षकाला दाद द्यावी लागेल. अप्रतिम.
चंद्रकांत. चौथं षटक मार्गस्थ राहील. ओव्हर द विकेटसाठी आपण पाहूया चंद्रकांतला थोडंसं बॅक पद्धत आली ते मी म्हणेल कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळेल. चंद्रकांतचा रनअप जरा बघितला तर आपण मला वाटतंय काहीतरी 10-12 पावलाचा रनअप असेल जास्तीत जास्त. परंतु गोलंदाजी एक चुणूक असेल, एक वेगळंपणा असेल आणि नक्कीच नाविन्यपूर्ण त्याची गोलंदाजी शैली आपल्याला पाहायला मिळेल. चंद्रकांत ओव्हर द विकेटसाठी चौथं षटक मार्गस्थ घेऊन येईल, आपल्या या पेव्हलियन कक्षेकडून निघून जाईल. तर जाऊया मॅचमध्ये. प्रणय स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतो रोहित न्यू बॅटर. मिडल ओव्हरमध्ये ज्या वेळेस सुभाषनं खरोखर फटकेबाजी केली होती परंतु त्याला कुठंतरी थांबवण्याचं काम केलंय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरची ती दिशा आहे ना खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक फलंदाज इथे खेळून काढतोय. मला वाटतं ती जी दिशा एकंदरीत सहजरित्या त्यांना मला वाटतं प्राप्त होते आपल्या बॅटच्या रडारमध्ये खेळण्यासाठी. नक्कीच आपण बघितलं तर पूर्ण क्षेत्र खाली पडलं आहे, जे काऊ कॉर्नर असेल, मिड विकेट असेल, गली पॉईंटचं क्षेत्र असेल, परंतु तिथे चेंडू न जाता पूर्ण चेंडू वाईट लॉंगऑफच्या दिशेने ट्रॅव्हल करून खेळले जातात. ओव्हर रिव्हर्स पवित्रा आक्रमक पवित्रा दुधारी तलवार चालवण्याचं काम केलं होतं परंतु मी म्हणेल असफलतेकडे जात आहे. मिसअंडरस्टँडिंग चेंडू बॅट अँड पॅटच्या रडारमध्ये पाहायला मिळाला नाही परंतु एक धावी तर रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या पुढे पाहायला मिळते. धावसंख्या येते 19 धावा, 19 लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. सुबतचं आक्रमण वादळ निर्माण झालं होतं परंतु त्या वादळाला शांत केलंय मी म्हणेल मागच्या षटकामध्ये विनायकनं ओव्हर द विकेट. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू. नक्कीच चेंडू पडल्यानंतर काही साठी उचलून घेऊन बाहेरच्या दिशेने निघून जातोय आणि पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आम्हाला पाहायला मिळाले. एकंदरीत एक अवंतर धाव म्हणजे व्हाईट अशा तरी धावसंख्येमध्ये भर पडते. 20 20 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता, उचली जास्त होती, उंच चेंडू आकाशामध्ये परंतु नो मॅच लँड म्हणजे चेंडू ट्रॅव्हल होईल आणि तत्पूर्वी पाहूया बॅकवर्ड स्क्वेअरची दिशा रीड करताना 3 क्षेत्ररक्षक झपाट्याने वेगाने त्वेषाने आले होते. तत्पूर्वी एक सिंगल्स इथे एकवटली जाईल. एकाच धावेने 2 धावेने धावसंख्या 22 या अंकावर पाहायला मिळते. म्हणजेच गुड रनिंग द बिटवीन विकेट. 2 फलंदाजांमध्ये एक चांगला तालमेल पाहायला मिळाला आहे. 22 धावा. थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये. एक सिंगल्स पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी मी सांगू इच्छितो हा सामना चाफेवाडी विपक्ष डेहने या दोन उभय संघांमध्ये हा सामना आहे. आलेल्या माझ्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं मी शाब्दिक सुमनाने सहर्ष स्वागत करतो आणि येतो मॅचमध्ये. धीम्या गतीने चेंडू खूपच मला वाटतंय लेट कटचा फटका परंतु पंचांनी बघितलंय आणि तिसऱ्या पंचांना कौल निर्देशित केलंय. व्हाईट येस तिसऱ्या पंचांकडे जे कौल निर्देशित केलं होतं आणि व्हाईटला दुजोरा दिला गेलाय. एक धावित अवंतरमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा काहीसा ऑफस्टमच्या बाहेर गेलेला चेंडू पुन्हा पंचांनी आज समांतर रेषेमध्ये दाखवले आणि व्हाईट पाहायला मिळतीये. 2 धावा बॅक टू बॅक. नक्कीच खोलून काढलेला टप्पा खोलवर आणि या छोट्या छोट्या चुका महागात पडतील. कारण बघा हे क्षेत्र खूप चांगल्या प्रकारे खेळून काढतं. प्रत्येक बॅट्समनची जर आपण जर मीमांसा शोधली ना तर वायडिक्स लॉंगऑफचं क्षेत्र खूप चांगल्या प्रकारे सजवतात. परंतु ते बॅकअप जर चांगला मिळाला असता तर विकेटला दुजोरा दिला गेला असता परंतु तसं काही पाहायला मिळालं नाही. इथे विकेट सुरक्षितरित्या आपल्याला डेने संघाची पाहायला मिळते. धावसंख्या स्कोरबोर्डवर 25 धावा 25. अप्रतिम खेळ पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटसाठी चंद्रकांत. हो हो ॲक्रॉस लाईनने चेंडूला फेकून दिलाय. मी म्हणे चेंडू सीमारेषेचा भेद घेईल का? येस
येतोय हा संघर्षाचा शंखनाद. आयकॉन 11 हे दिवली आयोजित हेदोली महाराज चषकाचा हा षटकार. नक्कीच ॲक्रॉस लाईनने चेंडूला दिशा दिली, फक्त मी म्हणेल नक्कीच बॅकवर्ड स्क्वेअर आणि फाईन लेग स्क्वेअरच्या जो मधलं क्षेत्र होतं ते एक ताल तंत्र आणि आन बान शान चेंडूला फेकून देतोय हा फलंदाज 6 धावेसाठी. काय नजाकत होती, ताकदीचा वापर नाही मी म्हणेल इथं, फक्त एक युक्तीचा वापर केला आणि 6 धावा प्राप्त केल्यात या फलंदाजाने. धावसंख्येत भर पडली, धावसंख्या आहे ती 31 धावा. गुड बॅटिंग. थोडंसं वलय निर्माण झालंय मॅच मध्ये, थोडंसं इंटरेस्ट आणि नक्कीच रोमहर्षकता प्राप्त झाली आहे. गुड फाईट होऊ शकते आता मी म्हणेल, कारण आता कुठेतरी मी म्हणेल सामन्याला आकार देणारा धावसंख्येचा आकडा पाहायला मिळतोय. तर जास्त वेळ मॅच मीटिंग घेऊ नका, आपल्याला आयोजकांची विनंती आहे. सन्माननीय काशीनाथ दादा पष्टे यांचे चिरंजीव यश दादा यांचं नक्कीच आमच्या या दुपारच्या सत्रामध्ये शुभागमन पाहायला मिळतं आमच्या व्यासपीठावर. सर या, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच आयोजकांकडून मी आपल्याला विनंती करतो, आज या दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं, प्रेक्षकांचं मी आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवली महाराजा चषकाच्या सर्व आयोजकांकडून मी आपलं शाब्दिक सुमनाने सहर्ष स्वागत करतो आणि जातो मॅचमध्ये. 32 धावा. ठीक आहे नक्कीच माझ्या व्यासपीठावर सन्माननीय गौरवजी पष्टे सरा उपस्थित आहेत, स्थानापन्न झालेले आहेत. नक्कीच सरांना मानाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण यथोचित सत्कार सोहळा करत आहोत, सन्मानित त्यांना करत आहोत. तर नक्कीच गोडंबे सरांना मी विनंती करतो, सर या, मानाची उबदार यश पष्टे नक्कीच त्यांना मानाची उबदार शाल, पुष्पगुच्छ हे सन्मान चिन्ह देऊन सरांना नक्कीच सन्मानित करण्यात येत आहे. नक्कीच आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण या व्यासपीठावर वेळात वेळ काढून आपण आलात सर, धन्यवाद. नक्कीच कार्यक्रमाची शोभा वाढवण्यामध्ये आपला एक स्नेहाचा वाटा आहे, मोलाचा वाटा आहे. आणि जाऊया मॅचमध्ये. मॅच थोडी रंगतदार अवस्थेमध्ये आता पाहायला मिळेल, कारण फायटिंग स्कोर होते मी म्हणेल अजमावण्यामध्ये यश मिळाले तो डेहेने संघाला. धावसंख्या आहे ती 36 धावा. बघा सुरुवातीला हलवारपणे खेळ, संत गतीने चाललेला खेळ आता काहीसा वेग घेतोय, त्वेषाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय डेहने संघ. पुलरलेनचा चेंडू होता, नक्की स्लाइस केलाय चेंडूला, एफर्ट खूप चांगल्या प्रकारे होतं, परंतु मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळेल. आउटफील्ड वेगवान होती, क्षेत्ररक्षक धावतोय झलतोय आणि हो खूप चांगल्या प्रकारे मी म्हणलेलं कॅरी वन चेंडू गॅदर करून फेकून देण्यामध्ये, परंतु एसटी उद्ध्वस्त करून सुद्धा इथं विकेट सुरक्षित पाहायला मिळाली. गुड रनिंग द बिटवीन विकेट. अशा रीतीने खूप चांगल्या प्रकारे तालमेल पाहायला मिळाले आतापर्यंत. फलंदाज प्रणय आणि रोहितच्या माध्यमामधून, ज्या प्रणयच्या बॅटमधून एक षटकार मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला आहे, रोहितच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार पाहायला मिळाला आहे. डेने संघ आणि त्याचा पाठीराखा संघ सुद्धा हेच विचार करत असतील की हे दोन फलंदाज मैदानामध्ये जर राहिले विकेट गेम पाहायला मिळाले रनआउटमध्ये. प्रणयच्या माध्यमातून विकेट इथं बहाल केली गेली. न्यू बॅटर निलेश पाटेकर, डेने गावाचा विचार केला तर पाटेकर अँड कंपनी तिथे आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतीये. तेच पाटेकर आपण मैदानामध्ये पाहतोय. निलेश. तर जाऊया मैदानामध्ये. संजू
6 धावा या धावपटावर पाहायला मिळतील. एकंदरीत धावसंख्या 43 या अंकावर पाहायला मिळते. 43 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हे शेवटचं एक अंतिम षटक असेल चापेवाडी या संघाकडून. पहिलं सेशन आपण पाहतो. या सामन्यादरम्यान विचार केला चापेवाडी आणि डेने या संघांमध्ये शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू टेकअप करून गेल्यानंतर काहीचा विकेट किपरच्या दस्तानामध्ये आम्हाला पाहायला मिळाला. सुरक्षितरित्या कुठल्याही प्रकारची धाव नाही. 44 धावाचा विजयाचं लक्ष्य संपादित करण्यासाठी डबल फिगरमध्ये चौका म्हणजे 44 धावा विजयाचं लक्ष्य असेल ते चाफेवाडी या संघाचं. 43 धावा झालेले आहेत. 5 षटकांचा विचार केला तर खूप चांगल्या प्रकारे मी म्हणेल धावा काढण्यामध्ये यश मिळालं. सुरुवातीला संत गतीने चाललेला सामना, नंतर थोडा वेग पाहायला मिळाला सुभाषच्या माध्यमामधून. तदनंतर प्रणयचं थोडंसं कॉन्ट्रीब्युशन असेल, तदनंतर निलेशचं सुद्धा थोडंसं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. असं एकंदरीत जो आलेख लेखाजोखा बघितला तर 43 म्हणजे 43 धावा आम्हाला पाहायला मिळाल्या. पष्टेवाडा आणि सतीश स्मृती गुंडे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, तुम्ही आमच्या समालोचन कक्षामध्ये टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे. यापुढील नाणेफेकीसाठी आम्ही तुमचा विचार करत आहोत. पष्टे आणि गुंडे, पष्टेपाडा त्यांच्या अगेन्स्ट सतीश स्मृती गुंडे. आणि सन्माननीय यश पष्टे आमच्या व्यासपीठावर नक्कीच त्यांना आम्ही सन्मानित केलं. मानाची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन सरांना मी विनंती करतो, यापुढील नाणेफेकीसाठी तुम्ही टॉस का बॉक्समध्ये जायचं आहे सर. या दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या या आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषकाच्या 2025च्या पर्वामध्ये टॉस का बॉक्समध्ये आपला वेल देत आहेत. तर नक्कीच यश पष्टे यांच्या समवेत जे नाणं आकाशामध्ये भिरकवलं जाईल ते नाणं खाली आल्यानंतर कोणाचं अस्तित्व दाखवेल ते पाहावं लागेल. तर जाऊया, इथं टॉसचा कार्यक्रम केला जाईल. यापुढील पष्टेपाडा आणि सतीश स्मृती गुंडे या दोन संघाचे संघनायक आम्हाला व्यासपीठावर नाही तर या टॉस का बॉक्समध्ये पाहायला मिळत आहेत. तर जाऊया, नाणेफेकीचा कौल कुठल्या बाजूने कौल निर्देशित करेल ते थोड्याच वेळाने आम्हाला समजेल. परंतु मैदानामध्ये जी बिग फाईट पाहायला मिळते, ब्लॅक जर्सी डेहने अँड कंपनी, गुड फायटिंग स्कोर त्यांनी तर मी म्हणलं केलंय, परंतु एक डिफेन्सिव्ह गोलंदाजी क्षेत्ररक्षण करावं लागेल. त्या धावा वाचवाव्या लागतील. इथे बचावात्मक आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. आपलं अस्तित्व टिकवायचं असेल आजच्या दिवसामध्ये तर डेने संघाला एक नाविन्यपूर्ण रणनीती करावी लागेल, आखावी लागेल. हॅलो, आम्ही नेहमीच म्हणत असतो आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस एक नवी उमेद आणि नवा आशेचे किरण घेऊन येत असतोय. सूर्योदय फक्त एक औचित्य असतंय. सर्व कर्म कार्य क्रिया कर्तव्य हे आपल्यालाच करावे लागतात. म्हणून आपल्या हातून चांगलं कार्य कर्म करण्याचं काम आपलं आहे. नक्कीच आज कार्य बघितलं तर क्रिकेटचं एक द्वंद्व आहे, क्रिकेटचं युद्ध आहे, क्रिकेटची रणधुमाळी आहे. आणि इथं जे कार्य करायचे ते आपल्याला बॅट आणि चेंडूमध्ये करायचे. मी प्रत्येक वारंवार सांगतच असतो आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस एक नवी उमेद आणि नवं आशेचं किरण प्रत्येकासाठी घेऊन येतोय. परंतु दिवसाची सुरुवात ही आपल्याला आपल्या कर्म वाणी विचार आणि कर्तव्य कार्याने करायची असते. तर जाऊया, कर्म कार्य कोणाच्या बाजूने झुलतंय डुलतंय आणि कोणाला विजयाच श्रेय देतंय ते पाहूया. ओर द विकेटसाठी क्षेत्ररक्षण सजवलं जाईल अशी मी अपेक्षा करतो. डेने संघाचा संघनायक आपण त्वरित क्षेत्ररक्षणची व्यूहरचना नक्कीच इथं सजवायची आहे. सन्माननीय अक्षय पोंडेकर सरांना विनंती करतो, आपण सुद्धा तुम्हाला आम्ही सन्मानित करत आहोत. कारण नक्कीच संदीपजी फरडे आपण कुठे असाल तर या.
सलामीची जोडी चाफेवाडी संघाच्या मैदानामध्ये आपण पाहतोय. एक नामवंत खेळाडू आहे, चाफेवाडी संघाचा बोलबाला आहे आणि संजू तानाजी. ही सलामीची एक तगडी फौज आणि गोलंदाजीच्या मार्कवर असेल गोलंदाज निलेश. नक्कीच आमच्या व्यासपीठावर मानाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सरांचा यथोचित सत्कार सोहळा करून त्यांना सन्मानित करण्यात येत आहेत. नक्कीच वेळात वेळ काढून आमच्या ह्या कार्याची शोभा आपण वाढवली. आम्ही आपले ऋणी आहोत. जाऊया मॅचमध्ये. मॅच एक रफ अँड टफ बिग फाईट पाहायला मिळेल. चाफेवाडी आणि डेने या संघाचा जर विचार केला तर पहिलं सेशन खेळून काढलं. 5 षटकांचा वाजवी खेळ झाला. 43 धावा झाल्यात. सन्माननीय सुनील पाटेकर सरांचं तुमचं शुभ आगमन माझ्या या दुपारच्या सत्रामध्ये आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहे. मी सुद्धा त्यांचं शाब्दिक सहर्ष स्वागत करतो. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू फरार होतोय. चेंडू निघून जातोय. येतो मोठा ब्लास्ट. दॅट्स लवली ब्युटिफुल डिलिव्हरी. बिग 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 अवे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. सन्माननीय सुनील पाटेकर सरांचं सुद्धा शुभागमन झालंय. सरांना मानाची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं नक्कीच आयोजकांकडून सत्कार सोहळा करण्यात येईल. त्यांना सन्मानित करण्यात येईल. तर या सर नक्कीच आपण आलात. आपलं सन्मान करणे आमचं आद्य कर्तव्य आहे. नक्कीच त्या उपकृत करणाऱ्या कार्याला आमचा तुम्हाला सलाम. आपला वेळ अमूल्य वेळ देऊन आमच्या कार्याची शोभा वाढवली. नक्कीच धावसंख्या जाऊया मैदानामध्ये. मॅच बिग हाय व्होल्टेज मॅच आहे. रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल. संजू आणि तानाजी. संजूच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळेल. एक सिंगल्स पाहायला मिळाले. धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते 7 धावा. एक बिग फाईट म्हणजे चाफेवाडी संघ रमेश ठाकरे सर ऑर्गनाईज केलेला संघ खूप चांगल्या प्रकारे या संघाचा बोलबाला आहे. परंतु त्यांना रोखण्यासाठी मी म्हणेल एक डिफेन्सिव्ह खेळ डेने संघाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळेल का? हो येस. पाहूया. ओव्हर द विकेट नितेश. हो वेग आहे परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाच्या अवाक्या बाहेर निघून जातोय. गली पॉइंट आणि फाईन लुस्करची दिशा रीड करतोय. येतोय हा आपलातून आयकॉन 11 हे देवली चषकाचा चौकार. क्लास आणि आपला क्लास इथं ओपन करताना आपल्या भात्यामधील अस्त्र शस्त्र काढताना संजू आणि तदनंतर तानाजी. हो चेंडू हवेमध्ये. उंची जास्त अंतर कमी मिळेल का? परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक जज करतोय. तत्पूर्वी येतील या 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या येते 13 धावा. पहिलं षटक बघितलं तर नितेश एक महागडा गोलंदाज पाहायला मिळतो. मॅनेटरी पॉवरचं षटक खूप चांगल्या प्रकारे खेळून काढण्यामध्ये यश मिळालंय ते चाफेवाडी संघाला. मी पहिले सुरुवातीला भाकीत केलं होतं. चाफेवाडी एक नाव नाही तर ब्रँड आहे आणि खरोखरच नावाला साजेशी खेळ करताना. हो लिडिंग एज. षटक संपतंय. मला वाटतंय असं वाटलं की लिडिंग एजचा कौल आणि इथं विकेट मिळते की काय, परंतु नाही. अप्रतिम षटक पहिलं खेळून काढलं. शेवटचा निर्णायक चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. परंतु षटकाचा विचार केला तर धावसंख्या 13 बिनबाद 13. कुठल्याही प्रकारची विकेट नाही इथं समर्पित केली संजू आणि तानाजीनं. या संजूचा विचार केला तर एक षटकार त्याच्या बॅटच्या फ्लोमध्ये पाहायला मिळाला आणि तानाजीच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार पाहायला मिळाला आहे. म्हणजे 2 मोठे ब्लास्ट दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळाले. एकंदरीत एक वलय प्राप्त केले त्या दोन्ही बॅटरने. आणि जाऊया दुसरं षटक कसे असेल ते पाहूया. डेने 11 या संघाकडून एक डिफेन्सिव्ह खेळ होईल का? कारण डेने संघाचं अस्तित्व आणि पाठीराखा वर्ग बघितला तर या समोरच्या मंडपमध्ये खूप चांगल्या प्रकारे पाठीराखा समर्थकांचा त्यांना प्राप्त झालेला आहे, मिळालेला आहे. कारण आपल्याच पंचक्रोशीमधील हा संघ
परंतु इथं 2 4 हात करावे लागतील, थोडासा संघर्ष करावा लागेल, चिकाटीने जिद्दीने शर्तीचे प्रयत्न करावे लागतील जर अस्तित्व टिकवायचं असेल तर. जाऊया ओव्हर द विकेटला प्रशांत, नवीन चेंडू घेऊन जाईल आपल्या भात्यामधून. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करावी लागेल आणि ते इकॉनॉमिकल गोलंदाजी असे ना, म्हणजे माफक गोलंदाजी करावी लागेल, कंजूस गोलंदाजी करावी लागेल अस्तित्वासाठी. कारण नावासाठी नाही गावासाठी खेळावं लागेल आज आपल्या या पंचक्रोशीमध्ये डोलखाम विभागामध्ये. ओ बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, क्लाउड अपील होते, पंचांनी दात फेटाळले, व्हाईट पाहायला मिळतोय. एक व्हाईट इथं अवंतरमध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या होती ती 14 या अंकावर पाहायला मिळते. 1 फॉर लॉस ऑफ 0 विकेट्स. बैठक शॉट, चेंडू मला वाटतंय अप्पर कटने खेळून काढायचं होतं फलंदाजाला, त्याच इमेजमध्ये तो खेळून काढत, परंतु थोडासा मी म्हणेल चेंडू त्याला हुलकावणी देऊन निघून जातोय. व्हाईट पाहायला मिळाली. रिवर्स, ज्यावेळी आपल्या सरळ हाताने फटके येत आहेत त्यावेळी उलट्या हाताने खेळण्याचा एक मला मी म्हणेल आपल्या पायावर कुऱ्हाडीचा घाव घालण्यासारखा आहे. ज्यावेळी आपण सरळ हाताने फटके मारून खेळू शकता, तर हे दुधारी तलवार चालवणं कितपत संघाला घातक होऊ शकतं की फायदेशीर होऊ शकतं तुम्हालाच माहिती. परंतु जाऊया मॅचमध्ये. ओव्हर द विकेट प्रशांत, सरळ हाताने चेंडू बॅकफुटवरून पंच केलाय, चेंडू निघून जाईल थर्ड मॅनच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि क्षेत्ररक्षक जज करेल तोपर्यंत चेंडू फरार होतोय. आयकॉन 11 एडब्ल्यू चषकाचा हा संघर्षाचा चौकार. क्लास, आपला क्लास इथं ओपन करताना नक्कीच आपल्या पाठ्यपुस्तकामधील जे धडे आहेत ते गिरवताना संजू आणि तानाजी. खूप चांगल्या प्रकारे बॅटर आहे. मी म्हटलंच होतं प्रेक्षकांचा आजच्या दिवसामध्ये फुल एंटरटेनमेंट केलं जाईल. कालच्या दिवसामध्ये सुद्धा वेलुक संघ आणि आनंदपूर संघ, काय मॅच पाहायला मिळाली. शेवटचा सामना तिथं आनंदपूर संघ गटातून पुढील दिशेने रवाना झाला आणि बॅकफुटवर ढकलून दिले ते वेलुक संघाला, परंतु खेळ अप्रतिम पाहायला मिळाला. आज जाऊया मॅचमध्ये. हो हो हो, चाबूक चपराक शॉट, चेंडू सीमा रेषाबाहेर, चौकार. नक्कीच थोबाडामध्ये मारावा त्या प्रकारे हा चाबूक चपराक फटका. चेंडू थर्डमॅन ची दिशा रीड करतोय, निघून जातोय 4 धावेसाठी. येथील या 4 धावा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या ती 22 धावा. खेळ कसा खेळावा, अप्रतिम. नक्कीच मानसिक दृष्ट्या जर विचार केला तर मनाने क्रिकेटचा खेळ खेळला जातोय संजू आणि तानाजीच्या माध्यमामधून. एक क्लासिक कव्हर ड्राईव्ह, क्लासिक फटके त्यांच्या बॅटच्या रडारमधून पाहायला मिळत आहेत. कुठल्याही प्रकारचा धोका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत नाही. नक्कीच जोखीम कुठल्या प्रकारची पाहायला मिळत नाही. ओव्हर द विकेट, फुलरल्यांचा चेंडू होता. चेंडू अक्रॉस लाईनने बैठक शॉटने खेळलेत, परंतु क्षेत्ररक्षक धावते पलतय. चेंडू घासात चाटात पुसात गारांगला, चेंडू सीमा रेषाबाहेर येतोय, चौकार. नजाकत आहे आणि नक्कीच बघा बैठक शॉट होता. अक्रॉस लाईनने थोडंसं खेळून काढलंय. चेंडू काव कॉर्नर आणि बॅकवर्ड स्क्वेअरची दिशा रीड करतोय. चेंडू घासात चाटत पुसत गरंगला, चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. येतोय हेदवली. आयकॉन 11 चषकाचा हा मादक सौंदर्य, एक विहंगम दृश्य आणि त्या क्रिकेटचं मादक सौंदर्य आज या बॅटरच्या बॅटमधून मला पाहायला मिळेल. संजूचा क्लास इथं ओपन झालाय. बॅक टू बॅक अनस्टॉपेबल चौकारांची छडी. मला वाटतंय हॅट्रिक चौकार पाहायला मिळाला. लागोपाठचा 3रा चौकार. वा बाई वा, छा गाय गुरु तेरे ऊपर. लीडिंग एज क्षेत्ररक्षक जज करेल. फेकी थ्रो अचूक टप्प्यावर पाहायला मिळाली, परंतु पाहूया काय घडतंय, काय घडलंय, बिघडलंय. विकेट सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पाहायला मिळते मला वाटतं. अठ्ठावीस धावा 28. नक्कीच मास्टर माइल्ड स्ट्रॉंग आणि नक्कीच संजूचा क्लास. 1 षटकार 3 चौकार
दुहेरी एकेरी असा क्लास ओपन केलाय त्यांनी. नक्कीच पाठ्यपुस्तकामधील जे धडे गिरवायचे असतात ना, ते धडे इथं गिरवताना मी म्हणेल या आयकॉन 11 हिदोली आयोजक चषकाच्या या क्रीडा नगरीमध्ये. हां बोल. सन्माननीय रोहनजी डोले सरांकडून 3 षटकासाठी 501 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. नक्कीच कॅश प्राईज कोणीही द्या, परंतु आगाऊ रक्कम या आयोजकांकडे या व्यासपीठावर येऊ द्या. मग नंतर ते कॅश प्राईज आपली वाचून दाखवली जाईल. तुम्ही देऊ शकता. नक्की स्कोअरबोर्ड 28 धावा, 18 चेंडू आणि 16 धावा विजयाचं लक्ष्य असेल. हे समीकरण असेल यापुढील पाचघर डेणे आणि चाफेवाडी या संघाचं. अठरा चेंडू 16 धावा. बिनबाद ही जमेची बाजू आहे ती चाफेवाडी संघाची. सलामीला आलेली एक तगडी फौज, एक नक्की संघाचा सेनापती संजू आज खूप चांगला मास्टर माइंड स्ट्रोक खेळून मैदान गाजवतोय. आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्राईकला पाहतोय तानाजी. ओव्हर द विकेटसाठी प्रणय गोलंदाजीच्या मार्कवर. ओ नजाकते, दॅट्स लवली, इज बिग बिग लॉंग अवे, इट्स आउट ऑफ द पार्क. येतो हा आयकॉन 11 हे देवळी चषकाचा षटकार. या 6 धाव्याने धावसंख्या पुढे पाहायला मिळते. धावसंख्या ती 34 धावा, 34. विजयाचं लक्ष फक्त 10 धावेचं असेल. काय बॅट आणि काय क्लास ओपन केला जातो या मैदानामध्ये. चाफेवाडी ऑन फायर, आग लावून टाकली, धुराला उडून टाकलाय भाऊनी. सन्माननीय चंद्रकांतजी देसले सरांचा सुद्धा आपण सन्मानित करत आहोत. आमच्या व्यासपीठावर असलेले पाहुणे ॲक्रॉस लाईनने पुन्हा चेंडूला खेळून काढलाय. काय बॅटिंग होतीये. ओ शतरक्षकाला चकवा देऊन चेंडू सीमारेषेचा वेध घेतो. येतोय हा चौकार. सन्माननीय श्री चंद्रकांतजी देसले सरांना सुद्धा मानाची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन सरांना यथोचित सत्कार सोहळ्यामध्ये सन्मानीकृत केलं जाते. कारण नक्कीच वेळात वेळ काढून आपण आमच्या टुर्नामेंटची नक्कीच शोभा वाढवलेली आहे. सर आपण आलात, या स्थानापन्न व्हा, सामन्याचा आनंद घ्या. जाऊया मॅच मध्ये. वाईट 39 स्कोअरबोर्डवर धावा आम्हाला पाहायला मिळाल्या. 39 लॉस ऑफ 0 विकेट. बघा क्लास कशा प्रकारे खेळ केला आपण सर्वांनी बघितलं असेल. 44 धावांचा विजयाचा पाठलाग करताना एक डोकं शांत ठेवून संयमाने आपलं अस्तित्व मैदानामध्ये दाखवत असताना दोन्ही ही जोडी म्हणजे संजू आणि तानाजी. हो डेट चेंडू पाहायला मिळेल. कुठल्याही प्रकारचे या चेंडूवर कार्य घडणार नाही, कारण हा चेंडू पंचांनी डेट घोषित केलेला आहे. तर जाऊया, पुन्हा नवीन चेंडू घेऊन जाईल मैदानामध्ये प्रणय. विजयाचं लक्ष बघितलं तर 5 धावेचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये जे संजू आणि तानाजीला आपण पाहतोय, खरोखर अभेद्य फली. आणि गोलंदाजांना सलो की पलो करून सोडलंय आतापर्यंत. विकेट. सन्माननीय हेमंतजी राऊत सर, आपण जिथे कुठे असाल आमच्या व्यासपीठावर या. नक्कीच आयोजकांची आपल्याला विनंती आहे, आपलं आयोजकांवर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाखातीर आपल्याला नक्कीच इथं सन्मानित केलं जाईल. आपल्याला मानाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपला यथोचित स्वागत आणि सत्कार केला जाईल. तर आपण जिथे असाल आपण नक्कीच आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. नक्कीच मानाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सरांचा यथोचित सत्कार सोहळा केला जातोय. त्यांना सन्मानित केलं जातंय आयोजकांच्या वतीने. त्यांच्यावर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांनी वेळात वेळ काढून या सामन्याची शोभा वाढवली. सर आपण आलात, धन्यवाद.
तर जाऊया मॅच मध्ये. मॅच एक रंगतदार ट्विस्ट मध्ये आणि नक्कीच विजयाची झालर पताका रोवण्यासाठी अवघ्या फक्त आणि फक्त 5 धावेची गरज. दोन विकेटसाठी सन्माननीय सुनील पाटेकर सरांनी 1001चं कॅश प्राईज ठेवलेलं आहे. बघा हा पाठीरागा चाहता वर्ग आहे. सामना पराभवाच्या छायेत असताना सुद्धा हे पाठबल दोन विकेट जर आल्या तर 1001 रुपयाचं कॅश प्राईज सन्माननीय सुनील पाटेकर साहेबांकडून आलेले. धन्यवाद. सन्माननीय हेमंतजी दलवी सर, आपण जिथे असाल आमच्या व्यासपीठावर या. आयोजकांची आपल्याला विनंती आहे, आमच्या व्यासपीठावर आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि इथं विकेट मला वाटतं प्राप्त होतीये. विकेट पाहायला मिळेल. पहिला ब्रेक थ्रू जयवंत दलवी सर, आपण या व्यासपीठावर. पहिला विकेट आम्हाला प्राप्त झाली. पहिली विकेट पाहायला मिळाली तानाजीच्या रूपामध्ये. तदनंतर 2 विकेट. तदनंतर न्यू बॅटर मैदानामध्ये पाहूया चंद्रकांत. मिडल ओव्हरमध्ये नवीन फलंदाज चंद्रकांतला आपण पाहणार आहोत. विजयाचं लक्ष जवळपास 5 धावेचा असताना हा धक्का पाहायला मिळाला तानाजीच्या माध्यमामधून. हो, अवे फ्रॉम द बॉडी शरीयष्टीचा वेध घेऊन चेंडू मी म्हणेल गली पॉईंटमध्ये जातो. क्षेत्ररक्षण जज करेल. तत्पूर्वी निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि निर्धाव चेंडूने धावसंख्या स्कोरबोर्डवर फक्त आणि फक्त 39 धावा 39. सन्माननीय रोहनदादा ढोले यांच्याकडून चाफेवडी संघ जर आजच्या घाटातून जर बाहेर निघाला तर सर्व संघाच्या खेळाडूंना शूज ते देणार आहेत. नक्कीच एक गुड लक असेल त्यांचा. आणि नक्कीच त्यांनी एक साजेसा खेळ केला आहे. एक बोलबाल आहे, एक चांगला खेळ आहे, एक चांगला चमू त्यांनी दाखवला आहे. आपली एक चुणूक, एक झलक त्यांनी या मैदानामध्ये दाखवलेली आहे. एकंदरीत विजयाचं लक्ष फक्त 5 धावेचं असताना साहिल लोखंडे आपण सुद्धा यायचे, आयोजकांशी संपर्क साधायचे. साहिल लोखंडे, आपण जिथे असाल त्वरित या. आयोजक आपली वाट पाहत आहेत. शॉर्टपिच चेंडू हलक्या हाताने शपल होऊन खेळलेत. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून जातो. 1 धावेसाठी 1 धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या ती 40 धावा. विजयाचं लक्ष 4 धावेचं आहे. बघा सुनील पाटेकर सरांनी सामना पराभवाच्या छायेत जातोय, परंतु आपल्या संघाचा पाठीराखा चाहता वर्ग कसा असावा. 1001चं कॅश प्राईज आहे. जर 2 विकेट घेतल्या तर या गोलंदाजाचा आजचा दिवसाचा खर्च निघून जाईल. 1001 रुपयाचं कॅश प्राईज आहे. 2 विकेट घ्याव्या लागतील. पाहूया ओव्हर द विकेटसाठी गोलंदाज रोहितला हे कार्य करावं लागेल. धीम्या गतीने गुड लेंथ मध्ये चेंडू टेकअप करतोय. चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या दस्तानामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या कुठल्याही प्रकारची 40 धावा सर, 40 धावा 40. विजयाचं लक्ष फक्त 4 धावेचं आहे. स्ट्राईक न्यू बॅटर चंद्रकांत आपण पाहतोय आणि गोलंदाजाच्या मार्कवर असेल तो रोहित. विजयाचं लक्ष 4 धावा ते चाफेवाडी संघासाठी. जाऊया मॅचमध्ये. खूप रंगतदार ट्विस्ट निर्माण केलं होतं. सुरुवातीला काय फटके केले होते, मादक सौंदर्य क्रिकेटचं कसं असावं ते दाखवून दिलं होतं चाफेवाडी संघाने. आता मी म्हणेल विजयाचं लक्ष जवळ येताना थोडंसं मी म्हणेल संयमाने खेळ केला जातो. एकेरी दुहेरी धावांवर भर दिला जातो. मोठे फटक्यांपासून ते लांबच परावृत्त ठेवलेलं आहे ते डेनेच्या गोलंदाजानं. परंतु एकेरी दुहेरीने सुद्धा आपला विजयाचं लक्ष समीप येऊन आपण विजयाची पताका रोवू शकतो हे चाफेवाडीच्या फलंदाजांना माहिती आहे. आणि त्यामुळे कुठलाही मोठा जोखीम किंवा मोठा परतावा करावा लागणार नाही याची ती जास्त जोखीम घेतली जाते. तर जाऊया चंद्रकांत न्यू बॅटर मैदानामध्ये स्ट्राईकला पाहतोय. शॉर्टपिच चेंडू 1 धावेसाठी खेळ असेल मला वाटतं जास्तीत जास्त, कारण लॉयड स्ट्रेट डाव फटका होता. तत्पूर्वी विकेट. ओ येस, थोडस समन्वय धावण्यामध्ये पद्धत ते कमी पडलं आणि इथं विकेट प्राप्त होतीये. सलामीचा फलंदाज संजू. ज्यावेळी सामना विजयाकडे येतोय आणि संजू माघारी
पावलाने निघून जातो डगआउटच्या दिशेने. परंतु संजूचं योगदान खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्या बॅटमधून बघितलं तर 3 चौकार, 1 षटकार, दुहेरी, एकेरी अशा मातब्बर फटक्यांची चुणूक त्यांनी दाखवून दिली आपल्या विजयासाठी, आपल्या संघासाठी. ओव्हर द विकेट नवीन गोलंदाज रोहितला पाहणार आहोत. जाऊया ओव्हर द विकेटला. ओहो, विकेट प्राप्त झाली असती तर नक्कीच पाटेकर सरांचं कॅश प्राईज होतं आणि ते कॅश प्राईज आज मिळालं असतं. एक विकेट प्राप्त झाली होती, आता ही दुसरी विकेट. धावसंख्या किती? 42 धावा. विजयाचं लक्ष 2 धावेचं. गुड बॉलिंग. नक्कीच बाउन्स, अननिवन बाउन्स पाहायला मिळाला. काहीसा उछल होता चेंडूमध्ये, टप्पा पडल्यानंतर काहीसं थोडंसं उसली घेऊन चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या दस्तानामध्ये, ग्लोव्जमध्ये. तत्पूर्वी धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळतीये. हो, अक्रॉस लाईनला चेंडूला हवेमध्ये खेळले. तत्पूर्वी क्षेत्र नो मॅच लँडचा आहे. 1 बाउन्स चेंडू फारार होतोय. हा विजयीचा फटका असेल, विजयी फटकार येतोय, हा चौकार. आणि चाफेवडी संघ इथं विजय संपादित करतोय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचं हार्दिक कौतुक. आपल्या दोन्ही संघांनी खूप चांगल्या प्रकारे खेळ सजवला. सुरुवातीला विकेट गेल्या, मी म्हणाल डेने संघाच्या, नाही तर डेने संघ सुद्धा तेवढा मातब्बर संघ होता, पण तो डेने संघाला